साहित्यिक व त्यांची टोपण नावे यावरील माहिती पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये साहित्यिक व त्यांची टोपण नावे यावरील एक किंवा दोन प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या हातातील हे गुण आहेत. फक्त काही पाठांतर केल्यानंतर आपल्याला हे गुण सहज मिळू शकतात. या ठिकाणी पहिल्या रकान्यामध्ये साहित्यिकाचं पूर्ण नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या रकान्यामध्ये साहित्यिक कोणत्या टोपण नावाने अथवा ते साहित्यिक, ते लेखक, ते कवी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत हे दुसऱ्या रकान्यामध्ये दिलेलं आहे. पाहूया. पहिले लेखक कृष्णाजी केशव दामले यांनाच केशवसूत किंवा आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कृष्णाजी केशव दामले, केशवसूत. दुसरे लेखक आहेत गोविंद विनायक करंदीकर यांनाच वि.दा. करंदीकर असं म्हटलं जातं. वि.दा. म्हणजे गोविंद विनायक करंदीकर, वि.दा. करंदीकर. पुढचा आहे बालकवी त्र्यंबक बापूजी टोमरे यांना बालकवी असं म्हटलं जातं. केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे, प्र के अत्रे असंही यांना म्हटलं जातं. प्रल्हाद केशव अत्रे, केशवकुमार. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज किंवा बाळकराम असंही म्हटलं जातं. विष्णू वामन शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर असंही त्यांना शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. या टोपण नावाने त्यांनी आपले साहित्यिक लेखन केलेलं आहे. पुढचे आहेत निवृत्ती रामजी पाटील, त्यांना पी. सावळाराम. महत्वाचे लेखक आहेत. पी. सावळाराम असं कोणाला म्हटलं जातं तर निवृत्ती रामजी पाटील, लक्षात असू द्या. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू असं म्हटलं जातं. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू. तर अनिल हे असं आत्माराम रावजी देशपांडे यांना म्हटलं जातं. अनिल या टोपण नावाने कोणी लेखक केलेला आहे किंवा आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय असे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. अनिल हे नाव महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी यांना म्हटलं जातं. हा देखील घटक महत्वाचा आहे. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक असं म्हटलं जातं. विनायक हे टोपण नाव विनायक जनार्दन करंदीकर यांचं आहे. काशीराम हरी मोदक यांना माधवानुज असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी, लक्षात असू द्या. पाहूया पुढचे लेखक कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन असं म्हटलं जातं. वसंत ना मंगळवेडकर यांना राजा मंगळवेडकर असं म्हटलं जातं. माणिक शंकर गोडघाटे, ग्रेस या टोपण नावाने त्यांनी लेखक केलेला आहे. ग्रेस माणिक शंकर गोडघाटे, लक्षात ठेवा. नारायण वामन टिळक, रेव्हरंट टिळक असंही त्यांना नाव आहे. त्यानंतर सेतू माधवराव पगडी, कृष्णकुमार या टोपण नावाने त्यांनी लेखक केलेला आहे. दासोपंत दिगंबर देशपांडे यांचं टोपण नाव आहे दासोपंत. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी, गुजविहारी या टोपण नावाने यांनी लेखन केलेलं आहे. रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित असं म्हटलं जातं. सौदागर नागनाथ गोरे, छोटा गंधर्व असं म्हटलं जातं. हा तलाठी परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. छोटा गंधर्व कोणाला म्हटलं जातं तर त्याचं उत्तर आहे सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी असं टोपण नाव आहे. माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन म्हटलं जातं. शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर हे नाव आहे. तर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, हा देखील महत्वाचा घटक आहे. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी आपलं साहित्यिक लेखन केलेलं आहे. पाहूया पुढचे साहित्यिक शाहीर राम जोशी यांना शाहिरांचा शाहीर असं म्हटलं जातं. ग.त्र. माडखोलकर यांना राजकीय कादंबरीकार असं म्हटलं जातं. न.वा. केळकर यांना मुलाफुलाचे कवी असं टोपण नाव आहे. नाची केळकर यांना साहित्य सम्राट असं म्हटलं जातं. यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असं म्हटलं जातं. यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी, लक्षात असू द्या. ना.द. महानोर यांना रानकवी असं म्हटलं जातं. ना.दो. महानोर रानकवी. महानोर यांच्या बऱ्याचशा कविता या निसर्गावर आधारित असून त्या महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. संत सोयराबाई पहिली दलित संत कवित्री म्हणून यांना संबोधलं जातं, यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. सावित्रीबाई फुले यांना आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हटलं जातं. बासी मर्ढेकर मराठी नवकाव्याचे किंवा कवितेचे जनक म्हटलं जातं. त्याचबरोबर निसर्गप्रेमी म्हणून बासी मर्ढेकर यांना ओळखलं जातं. नाची केळकर यांना साहित्य सम्राट म्हटलं जातं. पुढे दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त हे टोपण नाव देण्यात आलेलं आहे. नारायण सूर्यजी पंत ठोसर संत रामदास किंवा रामदास हे त्यांचं टोपण नाव आहे. मोरपंत रामचंद्र पराडकर यांना मोरपंथ असं म्हटलं जातं. यशवंत दिनकर पेंढारकर
यांनाच यशवंत असं टोपण नाव आहे. माधव त्र्यंबक पटवर्धन, माधव जुलियन हे आपण पाहिलेलं आहे. शंकर काशीनाथ गर्गे, दिवाकर, गोपाल हरी देशमुख, लोकहितवादी आणि नारायण मुरलीधर गुप्ते बी या टोपण नावाने त्यांनी लेखक केलेले आहे. मित्रांनो, या पेजवरचे जे लेखक आणि त्यांची टोपण नाव आहेत ही परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य आहे, त्यामुळे ही मी या ठिकाणी परत घेतलेली आहेत. पुढचा घटक पाहूया. या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपण नावे अशा आपल्याला घटक दिलेले आहेत. या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला लेखकाची पूर्ण नावं दिसत आहेत, तर त्यापुढे त्यांना कोणतं टोपण नाव दिलेलं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. यासाठी आपल्याला 2 ते 3 सेकंदाचा वेळ असेल, म्हणजे आपण पाहिलेला व्हिडिओ किती आपल्या लक्षात राहिला हे आपल्याला तपासता येईल. पहिलं आहे कृष्णाजी केशव दामले, यांचं टोपण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे केशवसूत. कृष्णाजी केशव दामले, केशवसूत. दुसरं आहे राम गणेश गडकरी, यांना गोविंदाग्रज असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया, पुढचे लेखक पाहूया. व शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे? आणि कुसुमाग्रज असं यांचं टोपण नाव आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आपण पाहिलेलं आहे आणि अतिशय प्रसिद्ध लेखक कवी आहेत. याचं उत्तर आहे बालकवी. शंकर केशव कानेटकर, गिरीश असं म्हटलं जातं. पाहूया पुढचे लेखक. प्रल्हाद केशव अत्रे अर्थात प्र के अत्रे असंही म्हटलं जातं. यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय आहे? अनिल. लक्षात ठेवा, आत्माराम रावजी देशपांडे, अनिल. पुढचं दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी असं म्हटलं जातं. काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव माधवानुज असं आहे. विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक हे टोपण नाव आहे. पाहूया पुढचे लेखक. यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव काय आहे? यशवंत. नारायण सूर्याजीपंत ठोसर यांनाच रामदास, संत रामदास असं म्हटलं जातं. मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं टोपण नाव मोरोपंत आहे. दत्तात्रय कोंडो घाटे यांना दत्त हे टोपण नाव देण्यात आलेलं आहे. चिंतामण त्र्यंबक खनोलकर यांना आरती प्रभू असं टोपण नाव देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने जी महत्वाची लेखक आणि त्यांची टोपण नावे दिलेली आहेत ते आपण पाहिले आहेत. मित्रांनो, जर आपल्याला एकदा व्हिडिओ पाहून आपल्याला ही सर्व माहिती समजली नसेल किंवा आठवत नसेल तर आपण व्हिडिओ परत पाहू शकता, जेणेकरून आपल्याला हा घटक परत अभ्यासावा लागणार नाही. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी आपले सकल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. आणि हो मित्रांनो, आपणालाही या व्यतिरिक्त एखाद्या कवीचं अथवा लेखकाचं अथवा साहित्यिकाचं टोपण नाव आणि त्याचं पूर्ण नाव माहिती असेल तर या व्हिडिओच्या खाली आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता.